गोष्ट तुझ्या न माझ्या प्रेमाची तुझं माझं काय प्रेम होणार नाही, कारण गेम होईल, प्रेम नाही होणार. गेम म्हणजे शक्ती तुझ्याचा डबल वारीचा पक्याला हसतायत म्हणजे भाऊ काय पण म्हणतोय. हे गोष्ट तुझ्या न माझ्या प्रेमाची अगे राधे तू घनश्यामाची जोडी सीता त्या प्रभू रामाची दृष्ट लागली कुणा अगे राधे तू घनश्यामाची. बस कारण आपल्या पुढच्या गवळ्या नाही, बरोबर ना? ओके ना? कडक म्हणजे अरे आपण लाल भडक म्हणजे आपली गवळण कडक. बाईनी गवळण गायलेली आहे, काहीतरी म्हणत होत्या. या गवळ्याच्या पोरीला तू कमजोर समजू नकोस, या गवळ्याच्या पोरीला तू काना कमजोर समजू नकोस. वाटेला माझ्या जाऊ नकोस, मोडी तुझी खोडी आता असा वागू नकोस. आणि एक किशोरा मला तू अनपड समजू नकोस. कोण शाहीर कुणासमोर कमी नसतो, आहे की नाही? आणि कुणाला कमी लेखणं हे आपल्या माझ्यासारख्या शायराचं काम नाही. जोडी ही जोडी असते, आहे की नाही? आता गाय दूध देत नाही म्हणून काय इकून टाकायची काय हो? हा, शेवटी आहे जोडी आजची, आहे की नाही? लहान मोठं काय आपण म्हणतो ना, गाडीचा एक चाक लहान असला दुसरा बारका असला तरी गाडी घेणार का नाही ओढत? हा, आज ह्यांचा टायर रिमोटला टाकणार आहे मी पत्याला खेळडीत. गवळण काय गायलेले आहे? खाली चिडून आई तुझ्या पालखीला कोंबड्याचा पहिला मान. आई तुझ्या पालखीला कोंबड्याचा पहिला मान. हेच चालू होती ना? सांगते जरा गोकुळामध्ये खेळ मांडीला जमली झाली पोरा. एक एक थर लावल्यावर चढताना थांब जरा. खाली चिरडून जातील नंद किशोरा. आता खाली काय चिरडून जातील? तर काय म्हणते, पोराबिरा चिरडून जातील. बाई दहीहंडी तुझा काम नाही, दहीहंडीला येऊ द्या. खेळात 9 थर लावतात, खाली कोण चिरडून नाही जाईल, कारण झेलणारा लय असतात, आहे की नाही? बघा खाली वरपर्यंत वर 4 एक्के खाली 2 एक्के का असतात. कोण चिरडून जातो काय हो? जातो का? तुम्ही म्हणाल तर तसं मी गाणं, मी पुढची पण गवळण प्रेमाचीच देणार आहे माझी. तर आपलं प्रेम द्या आणि प्रेम घ्या, हेच काम आहे आता. हा, गोकुळामध्ये खेळ मांडीला जमा झाली पोरा. एक एक थर लावल्यावर चढताना थांब जरा. खाली चिरडून जातील नंद किशोरा. म्हणून गवळणीची कटिंग कशी असते ती माझ्या पण गवळणीला तशीच कटिंग द्यायची आहे तुम्ही. म्हणून काय म्हणते बघा, अरे सांगते जरा ही नंद किशोरा, सांगते जरा ही नंद किशोरा. मग लावून थरा चढील पोरा. थर लावून पोरा चढलेली आहे. आता विषय कसा बघा, सांगते जरा नंद किशोरा, लावून थरा ही चढलीत पोरा.
मराठी ओरडून ओरडून ही उठली बघा उशिरा. मग रात्री ओरडून ओरडून ही उठली बघा उशिरा. रात्री ओरडून ओरडून ही उठली बघा उशिरा. रात्री ओरडून ओरडून ही उठली बघा उशिरा. सांगते जरा ही नंद किशोरा लावून खराई चढीत पोरा. सांगते जरा ही नंद किशोरा लावून खरा चढीत पोरा. रात्री ओरडून ओरडून उठली उशिरा. रात्री ओरडून ओरडून उठली उशिरा. रात्री ओरडून ओरडून सकाळी उठली बघा उशिरा. अशी बोमटवील ना सनसबो म्हणतात मला. हा ध्यानात ठेव. म्हणून दहीहंडीच्या विषयावरती एकच कडवं देतोय. त्याच्यानंतर छान अशी गवळण तुम्हाला ऐकवणार आहे. म्हणून म्हणायचं आहे अरे युगायुगे 28 युगे नाते आपलं कधी जुळलंच नाही. आणि या किशोराचं खरं प्रेम राधे तुला कधी कळलंच नाही. अगं तुझ्या विना पान माझं कधी हल्लंच नाही. अगं माझ्या विना तुझं पान कधी हल्लंच नाही. आणि झालीस तू दुसऱ्याची बायको कारण या किशोराचं प्रेम तुला कधी कळलंच नाही. धकधक होत या काळीज वेळ झाली यायची आईची. सोळा की हात माझा जीवा दही तुझा दही आज नासून टाकणार आहे मी. सनदभाऊ म्हणतात आणि माझा जन्म आजच झालेला आहे म्हणून माझं नाव किशोर आहे. तिथीनुसार जन्मदिवस आपला आजचा आहे. हा दहीहंडी फोडायच्या आधी मी सकाळी जन्माला आलेलो आहे. हा तेव्हा 22 तारीख आता 22 ऑगस्ट आहे माझा. पण तेव्हा जन्म झाला तेव्हा दहीहंडीच होती. म्हणून अरे दिसाया राधा गोरी गोरी दिसाया राधा गोरी गोरी महिची घागर हाय ना नवी कोरी. पहिलीच वेळ आहे ना म्हणते हो आपली पहिलीच वेळ आहे. एक शेर ऐकायचं आहे काय. अगं अधून मधून तुझा माझा वैदही शेलार सामना सरास होईल. अनहा कोकणचा शक्ती तुर्याचा झेंगाट या कामते गावात आज बराच होईल. अगं तुझा माझा सामना अधून मधून सरास होईल. शक्ती तुर्याचा झेंगाट या कामते गावात बराच होईल. आणि तुझी माझी पहिलीच वेळ आहे वैदही तुला मात्र थोडा त्रास होईल. ऑफकोर्स नक्कीच ना ओळख ना पालक त्रास होणारच का. नवीन चप्पल घातल्यावर लागणार का आहे की नाही. हा विषय बाकी काय मनात घ्यायचा नाही. आणि तू तर घेऊच नको कारण तुझा वय नाही तेवढा. घेतलास तेवढा मनात तर पळून जाशील. मेले बापाला लग्न लावून देऊ दे तेवढा तरी कर. अरे दिसाया राधा गोरी गोरी हिची घागर हाय ना नवी कोरी. भेटली ही मथुरा नाक्यात आज भेटली ही कामठे नाक्यात. महंडी
फोडतो हिची एका ठोक्यात भेटली ही मथुरा नाक्यात भेटली ही मथुरा नाक्यात अंडी फोडतो हिची एका ठोक्यात भेटली ही मथुरा नाक्यात फोडतो हिची एका ठोक्यात भेटली ही मथुरा नाक्यात दिसाया राधा गोरी गोरी दिसाया राधा गोरी गोरी घागर हिची नवी गोरी भेटली मथुरा नाक्यात भेटली मथुरा नाक्यात भेटली मथुरा नाक्यात फोडतो हिची एका ठोक्यात भेटली मथुरा नाक्यात फोडतो हिची एका ठोक्यात कटिंग करा काय मला वाटत नाही कटिंग करायला पण द्या मी गवळण माझी देत आहे प्रेमाची गवळण कशी आहे म्हणून फिरवायला चला लगेच फिरवा प्रेमाची गवळण कशी असावी अक्षय ही गवळण गायले मी पण कसं होतं सगळ्या रसिकांसमोर एक एक कडवं थिएटरला वेळ मिळत नाही म्हणून गोष्ट तुझ्यानी माझ्या प्रेमाची झालेली आहे आणि परत एक गवळण सरस्वती कशी येते म्हणून लक्ष असू द्या कुछ गीत लबों में सजते हैं सगळ्या माय माऊल्यांना आवडेल अशी गवळण गात आहे कुछ गीत लबों पे सजते हैं कुछ साज दिलों में बजते जब तुम आ जाते हो सामने जब तुम आ जाते हो सामने या किशोरच्या दिलाचं पाखरू नाही झालेस माझी मी काय करू वा भगवान श्रीकृष्ण आणि त्या राधेचं प्रेमाचं अतूट असं नातं या गवळणीत कसं बांधलंय याचा विचार करा या किशोरच्या दिलाचं पाखरू नाही झालेस माझी काय करू जसं फिरतय गायीच्या मागवासरू जसं फिरतय गायीच्या मागवासरू अग सांगना राधे कस तुला विसरू जसं फिरतय गायीच्या मागवासरू अग सांगना राधे कस तुला विसरू
आईच्या मागवासरू अग सांगणार राधे कस तुला विसरू. शक्तिदेवाच्या नियमाप्रमाणे बाईंना मी विषय लेखी स्वरूपात दिलेला आहे, त्यांनी मला दिलेला आहे. त्यांचा विषय असा आहे. आणि ऐ ते सनज बुवा इकडे कान लावा, ते कान लावा. आता तुम्ही सगळ्यांनी कान लावा. हा तुम्ही जरा खाली बसा. प्रश्न बाईंचा आहे, कपिल कोण, मुनी कोण? संवाद नाही बुवा, संवाद. वावरती टिंब आहे. जरा ग्रंथ चेक करा. खालची पोती उघडा बाई तुमची. खाली जी पोती ठेवली असाल ना ग्रंथ भिंत ते उघडा आणि बघा कपिल कोण, मुनी कोण, संवाद कोण आणि त्यांच्या आई वडिलांचे नाव काय. प्रश्नाला मी हात घालत आहे. माझ्याकडे तेवढा पुरावा ठोस आहे. व ठोस नाही म्हणत. प्रश्नाचं उत्तर आहे का तुमच्या? कपिल कपिल हे एक प्राचीन भारतीय मुनी ज्ञानी पुरुष होते. ज्यांना कपिल कुणाला म्हणायचं? ज्यांना संख्या दर्शनाचे जनक मानले जाते ते कपिल. हा कपिल शर्मा, कपिल देव हे नाही. हा कपिल लक्षात घ्या, नाहीतर झोपील जागीरा. हा आणि तुम्हाला सांगणार ना मी काय ते पुढं. कपिल कोण? तर कपिल हे एक प्राचीन भारतीय मुनी ज्ञानी पुरुष होते ज्यांना सांख्य दर्शनाचे जनक मानले जाते. हा मुनी. नंतर काय म्हणतात? मुनी कोण? अरे मेले मुनी कोण? आता ते ऐक. मुनी म्हणजे ज्ञानी पुरुष किंवा तपस्वी. कपिल मुनींना सांख्य दर्शनाचे जनक म्हणून ओळखले जाते. मुनी म्हणजे ज्ञानी पुरुष. दुसरा काय विषय? संवाद कोण? संवाद हे कपिल मुनीच्या आईचे नाव आहे. त्यांचे वडील कर्दम ऋषी. काय? कर्दम ऋषी. आणि आई देवहूती होती. आई वडिलांचे नाव तर कपिल मुनींच्या आईचे नाव देवहूती आणि वडिलांचे नाव कर्दम ऋषी. आता बुवा फल खुशीनी माराल ढुशी तर जमणार नाही. माझ्याकडे ह्याचा आधार आहे, सगळं काय आहे. तुम्हाला जर पटला नाही, बरोबर ना? जर बुवांना पटला नाही, मी माझा आधार घेऊन येणार. तुम्ही तुमचा आधार दुसऱ्या बाजूमध्ये दाखवायचा. ना तर तुम्हाला निराधार पेन्शन मध्ये टाकीन मी. हा एक निराधार पेन्शन असते त्याच्यात टाकीन. तुम्ही सगळ्यांनी प्रश्नाचं उत्तर ऐकलं. युट्यूबला पण जाऊ दे. प्रश्नाचं शिस्त फोडलेला आहे मी आज. परत जरासा काढ. व लक्षात आला ना तुमच्या? कपिल म्हणजे काय? हा परत एकदा सांगतो. कपिल मुनी एक प्रसिद्ध ऋषी होते ज्यांनी सांख्य दर्शनाची स्थापना केली. या दर्शनात जगाच्या उत्पत्तीची आणि संरचनेबद्दल विचार मांडले आहे. कपिल मुनी म्हणजे ज्ञानी पुरुष किंवा तपस्वी. कपिल मुनींच्या सांख्य दर्शनाचे जनक म्हणून ओळखले जाते. आणि संवाद नाही बुवा, संवाद असा शब्द येतो. संवाद हे कपिल मुनीच्या आईचे नाव आहे. त्यांचे वडील कर्दम ऋषी आणि आई देवहूती होती. आई वडिलांचे नाव याच्यात सांगितले. हा आणि ह्याच्याबद्दल जर काय तुम्ही इथं येऊन म्हणाल, पाणी तर इथं वाहतोय, टाकीन इथं मी खाली किंवा पकडीन खाली. हा सनजभाऊ म्हणतात मला. तसाच बरेच वर्ष माझा अनेक शायरांना प्रश्न आहे. गेली जवळजवळ लॉकडाऊनच्या आधीपासून हा विषयच माझा आहे. अजून कुणी काय धांगडे साहेब काय धांगडधिंगा केलेला नाही. मला वाटतं हे ज्ञानी आहेत बुवा, आहे की नाही? हे मुनी विनी सांगतात म्हणजे हे ज्ञानी. हा विषय जेव्हा त्याला दाखवायचा ग्रंथ लपून ठेव पहिला. हा त्यांना दाखवू नको. हा तुमचा उत्तर बुवा खरा आहे. फुटला तर फुटला म्हणा, नाही तर नाही फुटला तर विषय तिसरी बारी पण इथं होईल. आज सकाळी 8 वाजले तरी चालतील. गोपाल का लटके हो, सुनील दादा लटके. आज अभिमान वाटतो. मी या संगीत क्षेत्रात या कार्यक्रमात असताना आज म्हटलेलो मी आणलेलं आहे. मी संजय दादा लटके आपले आंधळा मारतोय डोळा, आता सांगू कुणाला आंधळा मारतोय डोळा. त्या दादांनी खूप संगीत आम्हाला नमन भारूडला दिलेलं आहे. त्याची खूप आठवण येते आल्यावर. हा आणि माझा विषय असा आहे,
त्रेतायुगात हत्तीनं मुंगी जवळ लग्न केलं तर ते हत्ती आणि मुंगी पूर्वजन्मी कोण होते, त्यांच्या लग्नाला भटजी कोण होता आणि त्यांच्या राज्याच्या नगरीचे नाव काय? साधा सोपा विषय आहे. जमला तर बघा, नाही तर माझा हाय तसाच राहू द्या. पण तुमचा पहिला ग्रंथ घेऊन या. जर तुम्हाला पटला नाही, बरोबर ना, माझ्याकडे आहे. आपण काय असाच नाही आलेला, आपण कपडे घालूनच आलेला आहे. सगळेच येतात. तर शेवटचा एक चुटकुला घेतो प्रश्नावरना आणि आपलं एक मंडळाचं थोडंसं गाणं घेऊन उशीर तर झालेलाच आहे, बरोबर ना. अजितदादा उदत, बरोबर ना. म्हणून म्हणायचं आहे, अरे कमाल झाली स्वप्न ते आली राणी मुखर्जी नटी, नटीन मारली मिठी मला त्या नटीन मारली मिठी. हा माझा प्रश्नपद आहे, त्यामुळे दसऱ्यापर्यंत हे गाणं मला गावंच लागणार. म्हणून म्हणायचं आहे, अहो शक्ती तुर्याची सनस बुवाची, शक्ती तुर्याची या सनस वैदयीची आज बारी आहे ना मोठी. शक्ती तुर्याची सनस बुवाची आज कामत्यात बारी मोठी. माझ्या विषयाला मारा मिठी, माझ्या प्रश्नाला मारा मिठी, नाहीतर दुसऱ्या बारीत घालील. माझ्या विषयाला मारा मिठी, दुसऱ्या बारीत घालील.